सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा। ही बाबूळ हा टरबूजाचा बाग क्रमांक 3 हे नांगरलंय आता अद्रकीचं। आणि ही होती ज्वारी, समोर ते खळ झाले त्याचा ते सगळं मटेरियल तुम्हाला तिथं पडलेलं दिसतंय। समोर गाडी भरल्या जाते। भाग 3 याच्यामुळे कारण हा शेवटचा भाग आहे, याच्यामध्ये आज टरबूजाचा प्लॉट हार्वेस्ट होतोय। तिकडे एक गाडी आहे, आपण नाव परिचय सगळं आपल्याला माहिती आहे त्यांचा। आता फक्त आपल्याला जाणून घ्यायचंय की खर्च आतापर्यंत किती झालाय। शेवटचा टप्पा भाग 2 मध्ये 14,000 पर्यंतचा खर्च झालेला तो मला सांगण्यात आलेला होता। आता त्या 14,000च्या पुढचा खर्च या प्लॉट मध्ये काय झालाय हा आपण आता बाबासाहेब भाऊंकडून जाणून घेऊ। बाबासाहेब भाऊ, राम राम। आज तारीख आहे 2 मार्च 2026। आज होळी आहे। सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या शुभेच्छा। आणि होळीचा तुमचा माल जातोय आणि होळीचे पैसे आज घरात येतात, हा एक आनंदाचा क्षण। आता आपण चर्चेला सुरुवात करू। भाग 2 पर्यंत आपण आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की 14,000 रुपयाचा खर्च झाला आणि त्याच्या वर समजा साधारण अंदाजे किती खर्च झाला असेल नंतरचा? 12 ते 14,000 रुपये खर्च परत झाला। रासायनिक फुगवणीसाठी खत दिलं मी त्याला। फुगवणीसाठी खत दिला आपण, ते काही पुढे तिथं पाहून घेऊ लागलो होतं। म्हणजे 14,000 आणि 14,000 28,000 मध्ये फवारण्या बिवारण्या खत बीत करून हा प्लॉट फायनल झाला। किती एकर प्लॉट आहे? 1 एकर। आणि तुमच्या अंदाजाने आता हा माल किती भरेल? 18 ते 19 टन। 18 ते 19 टन। हे आता तुमचं मागच्या वर्षीचं पहिलं वर्ष होतं टरबूज करायचं का? त्याच्या चौथं वर्ष। मागच्या वर्षी तुम्हाला कुठल्या तरी तंत्राने, कुठल्या तरी टेक्नॉलॉजीने, जेनेकेने काय केलं होतं तुम्ही? त्यावेळेस तुमचा खर्च किती झाला होता आणि यावेळेसचा खर्च किती आहे सगळा? निम्मा फरक झाला चालू वर्षात। निम्मा फरक झाला। निम्मा म्हणजे मागच्या वर्षी किती खर्च झाला होता? जवळपास 90-95 हजार खर्च झाला। मागच्या वर्षी 90-95 हजार झाला होता, कुठल्या तरी एका विशिष्ट तंत्राने, टेक्नॉलॉजीने तुम्ही केलं होतं। आणि या वर्षी तो खर्च झालाय 28,000। 28 प्लस बियाचे धोरण असे 13-14 हजार रुपये ते वाढले। हा तो ठीक आहे ना, तो त्याच्यात धरलेला नसणार ना तुम्ही? अच्छा, मग तो जर याच्यात खर्च ऍड केला आपण समजा, तर मग 14 1 14 14 2 28 आणि 14 3 42,000 रुपये असं धरायचं। आणि मागच्या वेळेसचा 90,000 रुपये, निम्म्याला निम्मे खर्च कमी झाला। आणि समजा साधारण तुम्हाला वाटतं 4-5 टन, 5 ते 6 टन यावेळेस उत्पादन थोडं कमी आलं। त्या तुलनेमध्ये तुम्हाला काय वाटतं की यावेळेस नफा मागच्या वेळेसपेक्षा म्हणजे खिशात पैसे जास्त राहिले का? मी म्हणता येईल आता चालू वर्षाला रेट चांगले म्हणून असं वाटतंय टन वाढायला पाहिजे होतं, टनेज जास्त पाहिजे होतं। ठीक आहे, नाही आलं ते आता मग वातावरणावर राहतं, काही गोष्टी त्या गोष्टी पण आहेत, शेतावर पण राहत्या। अच्छा, पण यावर्षी निम्मा खर्च होऊन तुम्ही समाधानकारक उत्पादन तुम्हाला झालंय, फक्त टनेज कमी झालंय, भावामुळे गंमत जमली असं म्हणायचं। मागच्या वर्षी भाव काय भेटला होता? मागच्या वर्षी आम्हाला भेटला होता 8.5 रुपये। अरे हा तर डबलच झाला समजा। 8 2 यावेळेस किती गेलाय? 17.5 रुपये। 17.5 रुपये। यावेळेस भाव चांगले आहेत। कदाचित असंच असेल किंवा टनेज प्रत्येक ठिकाणी कमी येतंय, माल कमी निघतोय म्हणून भाव वाढून मिळतो। ओके, तर ही प्रतिक्रिया होती शेवटची। गाडी आहे तिच्यात। आणि एक शेवटचं सांगा आम्हाला, कमीत कमी काय किलो आणि जास्तीत जास्त काय किलो साईज मिळाली आपल्याला? 2 किलो पासून कटिंग केली आता थोडंफार अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो, 1.5-2 किलोचे साईजचे शेतातच पडलेले। बर, पण 7 किलो लोक साईज भेटली आपल्याला। 7 किलो मोठ्यात मोठी आणि लहानात लहान ही समजा ही 2 किलो कतरण तर राहतीची, कोणत्या याच्यात राहते, पण मोठी साईज 7 किलो भेटली। 7 किलो भेटली। आणि ही जी आता 4 ते 7 किलोची फळं भरपूर आहेत। ही कतरण किती बसेल आता सगळी टनामध्ये तुमचा? 4-5 टन बसेल। 5-1 टन बसेल। 4-5 टन म्हणजे कमी कतरण राहिली ना, कमी लागले चालू असेल थंडीमुळे। सेटिंग कमी झाली। जी आधी सेटिंग झाली ते पूर्ण सुपर माल झाला। अच्छा, नंतर मध्ये आणि एकेका वेळेला किती किती फळं लागले हे कतरण धरून? 2-3 असं लागले। अच्छा, व्हरायटी वगैरे तर आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। तर अशा रीतीने हा शेवटचा भाग, फक्त याच्यात फक्त जाणून घ्यायचं होतं आपल्याला किती निघल्या ना। आता पहा, अजूनही वेली एकदम छान सुंदर हिरव्या गार आहेत। फक्त आपल्याला याच्यात रासायनिकची याची फवारणी घ्यावी लागली, भुरी 2 वेळा। ओके, लोणाची। तर ठीक आहे बाबासाहेब भाऊ,
तुम्ही दिलेली माहिती आपण तिन्ही भाग शेतकऱ्यांना कळावेत म्हणून आज आपण कंप्लीट करतोय. तुमच्याही मागे गाडी निघते. तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि केशाची काळजी. धन्यवाद.